नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 34 स्कॉलरशिप फूट प्रश्न कोडे नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील फूट प्रश्न कोडे स्वाध्याय 9.4 मधील 21 ते 40 प्रश्न अभ्यासणार आहोत. सकाळच्या तासिकेमध्ये आपण 1 ते 20 प्रश्न अभ्यासलेले होते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588 546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्याला इथे काय दिलेलं आहे कोड 2, 3, 5, 28, 49, 109, 4, 5 प्रश्नार्थ चिन्ह. आता या ठिकाणी आपण पाहू. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आपल्याला काय मिळेल. इथं काय आहे 2 आणि 3, 5, 28, 49, 2चा घन आणि 4चा घन. 4चा घन किती होतो? 4चा घन किती होतो? 64 वजा या 2चा घन किती होतो? 8. या दोघाची वजाबाकी किती येते? दोघाची वजाबाकी किती येते? 14 मधून 8 गेले, 6 राहिले आणि इथं 5, 56. बर, 56ला जर 2 भागलं, 56 अर्धे केलं तर 28. हो, काही मधली संख्या मिळाली. तसंच आपण काय करू, या 3चा घन, 5चा घन. 3चा घन किती होतो? 27 अधिक 5चा घन किती होतो? 125. हे सॉरी वजा करू आपण. हे 125 वजा 27. 15 मधून 7 गेले, 8 राहिले. 11 मधून 2 गेले, 9, 98. त्याला भागिले जर 2 केलं तर 49 येतं. ही मधली संख्या. तसंच आपण काय करू, ही 109 वजाबाकी आली पाहिजे. 109 वजाबाकी आली पाहिजे. मग आता इथं काय आहे? 5चा घन आहे. 5चा घन किती येते? 125. तर ही 125 मधून जर आपण 109 जर काढलं तर किती राहतं इथं? 15 मधून 9 गेले, 6 राहिले. पाहू एकदा करून. मग त्याच्यानंतर हे 16 राहते इथं. मग 16 कशाचा घन आहे का इथल्या संख्येचा? नाही. मग हे येईल का? अशा पद्धतीनं नाही. तर मग काय करावं लागेल आपल्याला? इथं 5चा घन करा. 5च्या घनामधून 5चा घन गेला 0 राहते. आपल्याला 109 आला पाहिजे. मग या ठिकाणी हे पर्याय क्रमांक 2 घ्या. 6चा घन किती आहे? 216. 216 मधून 125 वजा केलं तर 109 राहते का? 6 मधून 5 गेले 1. नाही, हे पण येत नाही. 7चा घन किती आहे दादा? 7चा घन आहे 243. 243 मधून 5चा घन 125 वजा करा. 13 मधून 5 गेले, 8 राहते. तिथे 109 पाहिजे. हे बी येणार नाही. 8चा घन. 8चा घन किती आहे? 512. 8चा घन किती आहे? 512. पहा, आपण थोडंसं हे करतोय. या ठिकाणी काय येते? हे पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. कसं येते पहा. या ठिकाणी आपल्याला 7चा घन किती आहे? 7चा घन आहे 343. 7चा घन किती आहे? 343. मग आपण हे 343 वजा 125 जर केलं तर 13 मधून 5 गेले, 8 राहते. तर 13 मधून 5 गेले, 8 राहते. 3 मधून 2 गेला, 1 राहते. 3 मधून 1 गेला, 2. 218. परत ह्या 218ची निमपट करा, भागिले 2 करा, 109 येते. म्हणजे इथं काय यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. या 7चा घन वजा 5चा घन भागिले 2 मधली संख्या. म्हणजे कडच्या संख्यांच्या घनांची वजाबाकीची निमपट मधली संख्या आहे. आलं का लक्षात? म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. हे सॉरी 3, 7 हे उत्तर येते. आलं? चला पुढच्या संख्येकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? वर्तुळाचे 3 भाग केलेत. अर्ध्यामध्ये 2 भाग केलेत आणि अर्धा भाग. मग या ठिकाणी काय केलेलं आहे? 5 आणि 3 8. 8चा वर्ग नाही. मग असं जर आपण जर केलं, काय केलं?
ह्या 5चा वर्ग किती येते 25 आणि 3चा वर्ग किती येते 9. 3चा वर्ग 9. या दोघाची बेरीज किती यायला पाहिजे 34. मग ह्या 34ची दुप्पट 68 येते. 34ची दुप्पट 68 येते इथं. तसं या 2चा वर्ग 2चा वर्ग किती येते 4 अधिक 4चा वर्ग किती येते 16. 16 आणि 4 20. 20 गुणिले 2 किती येते 40. ह्याची या दोघाच्या वर्गाची दुप्पट इथं आहे. मग तसं 3चा वर्ग किती येते 9 अधिक 7चा वर्ग 49. मग काय होईल 49 आणि 9 58. 58 गुणिले 2 82 16 6 4 55 10 ने 11 116. तसंच या ठिकाणी आपल्याला हे 74 दिले. या दोघाच्या वर्गाच्या बेरजेची दुप्पट आहे. मग 74ला आपण भाग घालू 2 काय ते 37 येते. काय ते 37 येते. 32 6 62 14. आता ह्या 1चा वर्ग 1 अधिक 6चा वर्ग 36. 36 आणि 1 37 म्हणजे इथं काय आला पाहिजे 6. या 1चा वर्ग अधिक 6चा वर्ग त्याची दुप्पट 74. 37ची दुप्पट 74. अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय दिले 576 आणि मग वर्तुळाच्या कडेला 2 3 5 प्रश्नाचं चिन्ह आहे. आता 576 ही वर्गसंख्या आहे बरं का. कशाची 24ची. मग आता ह्याची बेरीज करा. 3 आणि 5 8 किंवा इथून करा 5 5 आणि 2 7 7 आणि 3 10 10 आणि 5 15. मग आता 24 बेरीज यायला पाहिजे. ह्याची काय यायला पाहिजे बेरीज 24. मग हे 5 आणि 5 10 आणि 5 15. 15 आणि हे 6 मिसळलं तर 21 नाही. 15 आणि 7 मिसळलं तर 22. 15 आणि 8 मिसळलं 23. 15 आणि 9 इथं जर आपण 9 घेतलं तर हे 24 येते आणि ह्या 24चा वर्ग 576 येते. म्हणजे काय केले त्यानं पहा 1 अधिक 4 अधिक 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 9 किती आलं हे 24 आली ह्यांची बेरीज. आणि या 24चा वर्ग म्हणजेच 576. 24चा वर्ग म्हणजे 576. आलं का लक्षात. इथं काय येते पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. पुढं काय केले पहा. वर्तुळामध्ये संख्या दिले 19 21 29 37 41 39 प्रश्नाचं चिन्ह आणि 33. आता इथं काय केले पहा. ह्याचं जर आपण या ठिकाणी या जी संख्या आहेत या संख्येचं समोरासमोरील असलेल्या संख्या यांची जर आपण जर बेरीज केली समोरासमोरील एकमेकाच्या विरुद्ध या 19ची आणि 41ची बेरीज केली. ही 41 अधिक 19. 41 आणि 9 50 आणि 10 60 येऊ लागले. हे 21ची आणि 39ची बेरीज केली. 21 अधिक 39 ह्याची बेरीज किती येते 60 येते. आलं. तसं ह्या 33ची आणि 27ची बेरीज केली. 33 अधिक 27 बरोबर बेरीज केलं तर काय येते 60 येते. मग हे 19 झालं 21 झालं 29 झालं 70 झालं. आता ह्याला 29ची आणि कशाची बेरीज केल्यावर 60 यायला पाहिजे. 29मध्ये जर आपण 31 मिसळलं तर हे 30 आणि 30 60 म्हणजे काय येते पर्याय क्रमांक 3 येते. इथं काय आला पाहिजे 31 यायला पाहिजे. समोरासमोरील संख्यांची बेरीज ही 60 येते. आलं का लक्षात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी पहा. या ठिकाणी हे 7 4 हे मोठी संख्या आहे खूप. ही 120. मग काय पाहू आपण. 8 हां चला सापडलं पहा. काय केले या दोघाची बेरीज करा. हे 7 अधिक 4 किती येते 11. 11चा वर्ग वजा 1. 11चा वर्ग 121 वजा 1 बरोबर 120. काय आलं इथं 120. तसं या 1चा आणि 8ची बेरीज करा. 1 अधिक 8 किती येते बेरीज 9. 9चा वर्ग
वजा 1, 9चा वर्ग किती येते 81, त्याच्यातून 1 गेला, किती राहिले 80. तसं या 5ची आणि 3ची बेरीज करा, 5 अधिक 3, या दोघाची बेरीज करा, किती येते बेरीज 8. या 8चा वर्ग करा 64, त्याच्यातून 1 वजा करा 63. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते पर्याय क्रमांक 3 63. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. आता या ठिकाणी जर आपण हे केलं तर ह्या खालच्या भागातीलच आपण एवढ्याच भागातील संख्या घेऊ आपण. 4 2 4 6 8. का आले इथं 2 4 6 8. आता इथं आपण या 6ची विरुद्ध संख्या 25 आहे, 4च्या विरुद्ध संख्या 25. सॉरी, इथं आपल्याला काय आहे 6ची विरुद्ध संख्या 37 आहे. मग या 6 गुणिले 6, 6ची 6 पट 36 अधिक 1 बरोबर 37 येऊ लागले. तसं या 4ची विरुद्ध संख्या 25 आहे, 4 गुणिले 6 4 सक 24 अधिक 1 बरोबर काय आलं 25. तसं ह्या 2ची 6 पट 2 गुणिले 6 12 अधिक 1 बरोबर 13. आता 8ची 6 पट करा, 8 गुणिले 6 48 अधिक 1 करा 49. इथं काय आलं पाहिजे पर्याय क्रमांक 1 49 हे उत्तर यायला पाहिजे. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 काय आहे प्रश्न क्रमांक 28. तर या ठिकाणी काय आहे हे 112 या दोघाचा काय केल्याच्या नंतर 112 येते हे पाहावं लागेल. तर 112 7 8 90 5 9 अशा संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय केलेलं आहे की या दोघाची जर आपण बेरीज केली 8 आणि 7 15, 15चा वर्ग आहे का वर नाही. मग दोघाची जर आपण गुणाकार केला 7 8 56, 56ची दुप्पट 112 येऊ लागले का येते. मग 5 9 45, 45ची दुप्पट 90. आता या दोघाचा गुणाकार करा 7 गुणिले 8, 7 8 56 गुणिले 2 करा 112 येते. हे 5 खालच्या भागातील संख्येचा गुणाकार 5 9 45, त्याची दुप्पट ही वरच्या भागात दिली 45ची दुप्पट 90. तसं हे 6 गुणिले 11, 11 6 66, 66 गुणिले 2 किती येते 132 येते. बेसकम 12 2 हाताला बेसकम 12 आणि 1 13, 132 येते. इथं 132 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? तसंच आता या ठिकाणी 3 संख्या दिल्या, खालच्या भागात 2 आहे वर 1 आहे, खालच्या भागात 2 वर 1. मग आता इथं काय केलं आहे पहा, वर 7 आहे, खाली वर लहान संख्या आहेत, खाली मोठ्या संख्या आहेत. म्हणजे या दोघाची बेरीज किंवा वजाबाकी पाहू. 26 मधून 23 गेले 7 नाही, वजाबाकी तर नाही. मग दोघाची बेरीज करा 6 आणि 3 किती झाले हे 9, 2 आणि 2 4 का आले 49. मग या 7चा वर्ग आहे 49. तसंच इथं होते का पाहू. एका ठिकाणी झालं तर नाही, आपल्याला सगळीकडे तर तोच नियम लागू झाला पाहिजे. हे 9 आणि 2 11 आणि 11ला 1 हातच्याला 1 8 4 आणि 3 7 आणि 1 8 81 आलं, ह्याचा वर्ग आला हे. तसंच या ठिकाणी आपल्याला ह्याचा वर्ग 6चा वर्ग किती आहे 36, 36मधून 19 वजा करा म्हणजे इथली संख्या मिळेल आपल्याला. 16मधून 9 गेले किती राहिले 7 राहिले, 2मधून 1 म्हणजे इथं जर 17 असेल तर 17 आणि 19 या दोघाची बेरीज किती येते 36, हे वरच्या संख्येचा वर्ग येते. म्हणजे या ठिकाणी काय आला पाहिजे 17 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न एकदम पुढचा. तर काय केले पहा, ह्याची विरुद्ध संख्या पहा. 1ची विरुद्ध संख्या 1, ह्या 3ची विरुद्ध संख्या 27, 4ची विरुद्ध संख्या
64. बरोबर आहे. मग हे काय, एकची विरुद्ध संख्या 1, 3ची विरुद्ध संख्या 27, म्हणजे ह्या 3चा घन बरोबर 27, 1चा घन बरोबर 1. बरोबर आहे. हे 1चा घेतलं, हे त्यानंतर 4चा घन 64, हे 3चा घेतले. मग आता इथं प्रश्नार्थक चिन्हामध्ये कशाचा घन 729 आहे, तर तो आहे 9चा घन आहे. म्हणजे इथं काय यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. 9चा घन 729. इथं जर आपण 9 घेतलं, हे 1चा घन 1, हे 9चा घन 729, 3चा घन 27, 4चा घन 64. आलं का लक्षात. ही विरुद्ध संख्या आहेत, असं एकमेकाच्या विरुद्ध संख्येचा घन. म्हणजे ही लहान जी संख्या आहेत यांचा घन ही विरुद्ध संख्या आहे. ही 1चा घन 1, 4चा घन 64, 3चा घन 27, 9चा घन 729, म्हणजे इथं 9 यायला पाहिजे. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 31. एकूण किती प्रश्न आहेत दादा? 40 प्रश्न आहेत. 20 प्रश्न आपण सकाळच्या तासिकेत अभ्यासलेत, 20 प्रश्न आता दुपारच्या तासिकेत संध्याकाळच्या तासिकेत अभ्यासत आहोत. इथं काय दिले? 5, 6 प्रश्नार्थक चिन्ह, 52, 37, 38, 1, 3, 4. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं किंवा आडवं जर पाहिलं तर इथं काय येईल? या 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग काय येईल? 9. 25 आणि 9 किती येते? 25 आणि 9 34 येते. तर 52. तर मग आपण काय करू? ह्या 5चा वर्ग करू. पहा, या 5चा वर्ग अधिक ह्याचा वर्ग केला, अधिक ह्याचा जर घन केला, 3चा घन 27, हे 5चा घन किती, वर्ग किती आला ह्याचा? हे 5चा वर्ग आणि या 3चा घन म्हणजे 5चा वर्ग 25 अधिक 3चा घन 27, दोघाची बेरीज 52 येते. आता 25 आणि 25 50 आणि 2 52. तसंच या 6चा वर्ग करा, 6चा वर्ग करा 36 आणि 1चा घन करा 1, काय आली? 37, ही मधली संख्या आली. तसंच इथल्या संख्येचा वर्ग आणि या संख्येचा घन करायचे आपल्याला. आलं का लक्षात. या दोघाची बेरीज मधली संख्या आहे. म्हणजे इथं आपण जर x धरलं तर ह्या xचा वर्ग अधिक या 4चा घन बरोबर 68. मग हे xचा वर्ग बरोबर 68, हे 4चा घन 64 तिकडे गेला, वजा झाला. मग xचा वर्ग बरोबर 4, म्हणजे x बरोबर काय येईल? 2 येते. काय येते? x बरोबर 2. इथं काय येते? 2. या 2चा वर्ग अधिक 4चा घन बरोबर 68. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे पहा. 7, 52, 6. आता हे काय केले? वरची आणि खालची संख्या लहान लहान आहे आणि मधली संख्या मोठी आहे. म्हणजे या दोन संख्येच्या काहीतरी बेरीज गुणाकार काहीतरी असा प्रकार आहे. 7 आणि 6 13, 13 चौक 52. या ठिकाणी या दोघाची बेरीज केली 13, 13ची चौपट केली 52. तसंच इथे येते का बघा. 6 आणि 4 10, 10ची 4 पट 40 येऊ लागले की. इथं काय केले पहा. हे 7 घेतले अधिक हे 6 घेतले, दोघाची बेरीज केले 13 आली. 13ची 4 पट केले, पुन्हा 4 न गुणले हे 52, मधली संख्या मिळाली. तसंच इथलं पहा. हे 4 अधिक हे 6 किती झाले? 10. तर ह्याची 4 पट करा. 10 गुणिले 4 किती झालं? 40. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं हे 9, त्याच्यामध्ये इथली एक संख्या मिळवा. 9 अधिक x बरोबर जी काही संख्या मिळेल त्याला 4 न गुणल्यावर काय आले? 48 आले. आलं का लक्षात. मग आता आपण काय करू माहिती आहे का. ह्याला 4 न गुणल्यावर 48 आले. मग या 48ला जर 4 न आपण भागलं तर काय ते 12. म्हणजे इथली संख्या आणि इथली संख्येचा बेरीज किती? ती 12. म्हणजे हे 9 आणि 3 12, 12 चौक 48. म्हणजे इथं काय यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्यायचा. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे? 17, 21, 29, 33.
त्याच्यानंतर 69, 9, 4, 18, 39, 24 काय आहे या दोघाची बेरीज 33 आणि 7, 40 आणि 10, 50. मग या दोघाची बेरीज किती येऊ लागले 30 आणि 20, 50. म्हणजे तिरकस जर आपण बेरीज केली तर 50 येऊ लागले. तसं इथं 9 आणि 4, 13 असं बेरीज जास्त होते, हे कमी होते, असं नाही. या दोघाचं बेरीज केलं 21 आणि 7, 28 आणि 38. कशाचा वर्ग वगैरे आहे का नाही. म्हणजे दोघाची बेरीज ही कोणती वर्गसंख्या येऊ लागली का तर नाही. तर मग काय आपल्याला असं ह्याची बेरीज 50 आलती, ह्याची बेरीज 50 आलती. मग आपण ह्या सर्व चौकोनाची बेरीज जर 17 अधिक 21 अधिक 29 अधिक 33 केलं तर बेरीज किती येऊ लागल्या दादा 100. मग आता ह्याची बी बेरीज करा तसंच. ह्या वरच्या वरच्याची बेरीज करा. हे 69 आणि 9 किती झाले 78 आणि हे 18 आणि 4, 22. 78 आणि 22 किती येते 100 येते. 8 आणि 2, 10 ला 0, 7 आणि 2, 9 आणि 10. म्हणजे बेरीज 100 येऊ लागले. तसं ह्यांची बी बेरीज 100 आली पाहिजे. हे 9 आणि 4, 13 ला 3, हातच्याला 1, 3 आणि 2, 5 आणि हातच्या 1, 6, 63 अधिक 27. 63 आणि 7 किती झाले 70, 70 आणि 20 किती झाले 90. मग 100 येण्यासाठी इथं 10 असायला पाहिजे. काय असायला पाहिजे 10. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 1 10 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 34. आता असे जर प्रश्न दिले की लक्षात घ्यायचे ह्याची विरुद्ध संख्या वगैरे काही आहे का, ह्याची विरुद्ध संख्या वगैरे काही आहे का असं आपण पाहायचं. आता 1ची विरुद्ध संख्या काय आहे 2 आणि 1 एकमेकाच्या विरुद्ध संख्या आहेत. हे 14 आणि 5 एकमेकाच्या विरुद्ध संख्या येतात. त्यानंतर हे 17 आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह 23 आणि 8 एकमेकाच्या विरुद्ध संख्या येतात. तर पहा हे 1ची जर आपण तिप्पट केली 1 गुणिले 3 3 येते, वजा 1 केलं तर 2 येते. ही ह्याची विरुद्ध संख्या इथं मिळाली आपल्याला, बरोबर आहे. ह्या 8ची विरुद्ध संख्या इथं 24 आहे. मग हे 8 गुणिले 3 वजा 1 केलं तर 8 त्रिक 24 वजा 1 23 आलं. त्यानंतर तसंच इथं हे 5 गुणिले 3, हे 5 गुणिले 3 वजा 1, 5 त्रिक 15 वजा 1 14, हे 14 आलं. तसंच आता 17 गुणिले 3, 17 गुणिले 3 वजा 1, 17 त्रिक 51 मधून 1 गेलं 50, काय राहिलं 50. मग इथं आपल्याला काय यायला पाहिजे, सॉरी हे 17 कशाची ही आहे तिप्पट वजा 1. मग 17 ही काय आहे 6 गुणिले 3 वजा 1, 6 त्रिक 18 वजा 1 बरोबर 17. म्हणजे इथं काय यायला पाहिजे 6 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते पर्याय क्रमांक 3. ह्या अर्ध्या भागातील इकडून इकडल्या जे संख्या आहेत ह्यांची विरुद्ध संख्या तिप्पट वजा 1 आहे. इकडं तिप्पट वजा 1 आहे. आलं का लक्षात. पहा पुढचा प्रश्न तर एकदम सोपा आहे. हे त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूवर 3 संख्या दिलेल्या आहेत आणि मध्ये एक संख्या दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिले, ह्या त्रिकोणाच्या या ठिकाणी हे 4 आहे. आता पहा हे 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, हे 4 अधिक 3 अधिक 5 बरोबर 12. हे 12चा वर्ग किती येतो 144. ही मधली संख्या आहे, तिन्ही शिरोबिंदूचे बेरजेचा वर्ग. तसं इथं हे 7 अधिक 5 अधिक 1 बरोबर काय आली 13. हे 13चा वर्ग किती 169. तसंच इथं 5 आणि 6 11, 11 आणि 4 किती झाले 15, 15चा वर्ग 225, 15चा वर्ग काय 225. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं का लक्षात. चला ह्यांची बेरीज म्हणजे बेरजेचा वर्ग म्हणजे मधली संख्या आहे. प्रश्न क्रमांक 36 काय आहे. प्रश्न क्रमांक 36 आता इथं काय दिले, वर एक संख्या दिले, खाली 2 संख्या दिली 13 4 26. आता पहा सोपा आहे खूप. 13 चौक 52, या दोघाचा जर गुणाकार केला आपण किती येते 13 चौक 52. त्याची निमपट इथं 26 येऊ लागले.
हे 13 गुणिले 4 काय आलं 52. हे 52ला 2 न भागले तर काय येते 26 येते. बरोबर आहे. तसंच या 14चा आणि 5चा गुणाकार करा. 14 गुणिले 5 14 पंचे 70 भागिले 2 बरोबर काय येते इथं 35. तसंच हे 15 आणि 6चा गुणाकार करा. 15 × 90 भागिले 2 बरोबर काय येते 45. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. तसंच पुढचा प्रश्न या ठिकाणी काय, पुढचा प्रश्न काय आहे पहा. 27. तर इथं काय समोरासमोर संख्या दिल्या त्यांची बेरीज करू आपण. 27 आणि 3 किती झाली 30 आणि 20 50. 32 आणि 8 40 आणि 10 50. म्हणजे समोरासमोरच्या संख्येची बेरीज 50 येऊ लागल्या बघा. तसंच इथं होते का बघा. 39 आणि इथला 1 घेतला. 40 आणि 20 60. 43 आणि 7 50 60. ही समोरासमोरची बेरीज इथं किती येऊ लागली आहे? या समोरासमोरची बेरीज 50 येऊ लागली आहे. इथं किती येऊ लागले 60 येऊ लागले. म्हणजे हे समोरासमोर ह्याची सारखी येऊ लागले. तसं हे 37 आणि 7 40 आणि इथं 70. हे 70. मग ह्याची बी 70 येण्यासाठी या 47 अधिक कोणती तरी एक संख्या बरोबर 70. मग आता 47 आणि 3 50 आणि 70 येण्यासाठी 20. म्हणजे 23 जर आपण ह्याच्यात मिसळलं, इथं जर 23 मिसळलं म्हणजे इथं 23 घेतलं तर 70. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 या ठिकाणी काय आहे. 4 2 20 6 5 61. आपण जर असं जर पाहिलं तसं या 4चा वर्ग जर केला, 4चा वर्ग अधिक 2चा वर्ग किती येईल? 4चा वर्ग 16 अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 20. म्हणजे या 4चा वर्ग आणि 2चा वर्ग जर केला आणि त्यांची बेरीज केली तर ही पुढची संख्या मिळू लागली. तसं 6चा वर्ग 36 अधिक 5चा वर्ग 25 बेरीज करा. 36 आणि 5 21 आणि ही 41 ही संख्या मिळाली. तसं या इथल्या दोन कोणत्या संख्येचा वर्गाची बेरीज 58 येते पहा. मग काय करू आपण, हे 58 वजा ह्या 7चा वर्ग करू 49. मग 18मधून 9 गेले 9 राहिले. इथं राहिले 4 4 गेले 0. म्हणजे इथं जर 3 आलं तर ह्या 7चा वर्ग 49 अधिक 3चा वर्ग 9 बरोबर 58. म्हणजे इथं काय आलं पाहिजे 3 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे चला. आता या ठिकाणी काय दिलाय, एक षटकोन दिलाय. षटकोन. आता इथं काय असतं, या ठिकाणी आपण जर हे वरच्या 3 संख्या आणि खालच्या 3 संख्या असं जर आपण जर हे केलं तर इथं काय पहा. इथं आहे 63 39 27 18 26 आणि प्रश्नार्थक चिन्ह. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्याची आपण जर विरुद्ध संख्या जर केली पहा. ह्या 18ची आणि 27ची विरुद्ध संख्या, ह्या 18 आणि 27 एकमेकाच्या विरुद्ध संख्या आहेत. तसं हे 39 आणि 26 विरुद्ध संख्या. काय पहा, इकडली ही संख्या पहा 18 अधिक ह्या 18ची निम्मी संख्या 9 बरोबर 27 हो का, हे इथली संख्या आली बरोबर आहे. तसं हे 26 घ्या. हे 26 अधिक 26ची निम्मी संख्या 13 बरोबर किती येते 39 हे आलं. तसं आता इथं एक संख्या आहे, ती संख्या आणि तिची निम्मी संख्या म्हणजे 63 येते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही 42 जर घेतलं, 42 अधिक त्या 42ची निम्मी संख्या 21 63 येते. म्हणजे उत्तर काय येते 42 येते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 7 5 40 13 6 84. म्हणजे इकडल्या संख्या मोठ्या आहेत. म्हणजे या दोन संख्येची काहीतरी क्रिया इथं दिलेली आहे बरोबर आहे.
आता काय केले नेमकं, 7 आणि 5 12, 7 7 5 35, 35मध्ये 5 मिसळं 40. तसं 13 78, 78मध्ये ही 6 मिसळं 84. म्हणजे काय केले, त्या 7चा आणि 5चा गुणाकार केले. 7 गुणिले 5 बरोबर 35. त्याच्यामध्ये मधली संख्या मिळवले 40, म्हणजे ही कडची संख्या मिळाली आपल्याला, उजव्या बाजूची संख्या मिळाली 40. तसं या दोघाचा गुणाकार करा. 13 गुणिले 6 अधिक हे 6 करा. 13 78 अधिक 6 बरोबर 84. हो का, ही संख्या मिळाली. त्याच पद्धतीनं या दोघाचा गुणाकार करा. x गुणिले 9 अधिक 9 मिसळा बरोबर 81 येते. मग काय होईल, हे 81मधून 9 वजा करा. 81 वजा 9 किती येईल, 11मधून 9 गेले 2 राहिले, इथे राहिले 72. मग आता या कोणत्या संख्येचा इथं काय घेतल्यावर 8 घेतल्यावर 72 येते. म्हणजे इथं 8 जर घेतलो, 8 9 72, ह्या 72मध्ये पुन्हा 9 मिसळ की 81 येते. म्हणजे इथं काय आलं पाहिजे, 8. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 3 आलं. चला, अशा पद्धतीनं आपले या ठिकाणी 30 प्रश्न आपले संपलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.